वास्तुशास्त्रानुसार घरातील प्रत्येक वस्तूमध्ये सकारात्मक आणि नकारात्मक या दोन्ही प्रकारच्या ऊर्जा असतात आणि यांना आपण योग्य दिशेला आणि योग्य ठिकाणी ठेवलं नाही तर या गोष्टी नकारात्मक ऊर्जा पसरवतात. जर तुम्ही या गोष्टींना योग्य ठिकाणी आणि योग्य दिशेला ठेवलं तर घरामध्ये या गोष्टी सकारात्मक ऊर्जा पसरवतात आणि याचा घरातील लोकांच्या मानसिक आरोग्यावर सुद्धा चांगला प्रभाव पडतो. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये घड्याळ असते. घड्याळ आपल्याला गेलेली वेळ आणि येणारी वेळ याबद्दल संकेत देत असते. आपल्या आयुष्यावर सर्वात जास्त प्रभाव हा वेळेचा पडत असतो. कोणाचीच वेळ ही एकसारखी राहत नाही. चांगली आणि वाईट वेळ ही प्रत्येकाच्या आयुष्यात येतच राहते. या कालचक्राचे चालू राहणे हे सतत असते. वेळ ही कोणासाठीच थांबत नसते. मित्र आणि मैत्रिणींनो, आपल्या घरातील छोट्या छोट्या गोष्टींना दुर्लक्षित करतो, परंतु याच गोष्टी आपल्या नशिबावर खूप मोठा प्रभाव पाडत असतात. आज मी तुम्हाला हे सांगणार आहे की कशी घड्याळाची योग्य दिशा तुम्हाला सुद्धा तुमच्या जीवनात योग्य मार्ग दाखवायला मदत करते आणि कॅलेंडरला सुद्धा कोणत्या दिशेला लावायला पाहिजे आणि कोणत्या दिशेला लावू नये हे सुद्धा सांगणार आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या, जेणेकरून तुम्ही असेच आध्यात्मिक आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बघू शकाल. सर्वात पहिली गोष्ट आणि महत्त्वाची म्हणजे वास्तुशास्त्रानुसार घड्याळ जर गोलाकार आणि अंडाकृती असेल तर तिला उत्तम मानले जाते. घड्याळाचा गोल आणि अंडाकृती आकार आपल्या पृथ्वीचा आकार दर्शवतो. घरातील घड्याळ ही चौकोनी नसावी. चौकोनी असलेल्या गोष्टीला नेहमी टोके असतात आणि वास्तुशास्त्रानुसार टोकदार गोष्टी या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा पसरवतात. घड्याळ नेहमी स्वच्छ आणि नवीन ठेवायला पाहिजे. जसे आपल्याला सर्वांची इच्छा असते की आपल्याला आयुष्यात सर्व काही चांगले होत राहावे, त्यासाठी आपण नवीन कपडे आणि दागिने घालतो. त्याचप्रमाणे आपण घड्याळ स्वच्छ ठेवायला पाहिजे. थोड्या थोड्या दिवसांनी घड्याळावरती साचलेली जी धूळ आहे ती साफ करत राहायला पाहिजे. यामुळे तुमचं भाग्यसुद्धा कधी धूळसर होणार नाही. आजकाल बघायला भेटते की बाजारात विविध प्रकारची घड्याळे भेटतात. त्यांच्यात घरातील सदस्य किंवा देवीदेवतांचे फोटो लावलेले असतात. घड्याळामध्ये असे सदस्यांचे फोटो लावू नयेत आणि तसे लावले असतील तर त्याचा घरातील सदस्यावरती परिणाम झालेला दिसू शकतो. त्याचप्रमाणे देवी देवतांचे फोटोसुद्धा घड्याळामध्ये नसावेत. देवाच्या फोटोला सुद्धा दररोज अगरबत्ती आणि पूजा याची आवश्यकता असते. घरातील घड्याळ तर ही कित्येक महिने धूळ खात असते आणि त्यामुळे देवाचा अपमान होतो. ते शुभ मानले जात नाही. भरपूर घरामध्ये ही सवय असते की जुने घड्याळ पुन्हा पुन्हा बनवून वापरले जाते किंवा नवीन घड्याळ विकत घेतल्यावर जुने घड्याळ हे दुसरीकडे लावले जाते. तर कृपया असे करू नका. घरात जुने तुटलेले, धुळीने माखलेले किंवा बंद पडलेले घड्याळ अजिबात ठेवू नका. घरात जुने तुटलेले, धुळीने माखलेले आणि बंद पडलेले घड्याळ असेल तर घरात नकारात्मक वातावरण निर्माण होते आणि दरिद्रता येते. त्यामुळे माणसाच्या आयुष्यात नवीन संधी येत नाही आणि त्याला त्याच्या कामात यश भेटत नाही. घड्याळ ही कधीच दक्षिण दिशेला असू नये. दक्षिण दिशा ही यमलोकाची दिशा मानली जाते. काळाचे शेवटचे चक्र हे याच दिशेपासून सुरू होते. त्यामुळे वास्तुशास्त्रामध्ये घड्याळ दक्षिण दिशेला लावणे हे अशुभ मानले गेले आहे. जर तुम्ही घड्याळ हे दक्षिण दिशेला लावले असेल तर त्यामुळे घरातील सदस्यांचे आयुष्य हे कमी व्हायला सुरुवात होते. त्याचप्रमाणे दक्षिण दिशेत असलेले घड्याळ हे घरातील सदस्यांच्या आयुष्यात पुढे जाण्याच्या मार्गावर अडथळे निर्माण करते आणि त्यांना आयुष्यात यश मिळू देत नाही. घरात घड्याळ पूर्व, पश्चिम आणि उत्तर दिशेला लावू शकता, परंतु हे लक्षात ठेवा की घड्याळ हे खोलीच्या मुख्य दरवाजाच्या वर किंवा येण्या जाण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कोणत्याही दरवाजाच्या वर लावू नये. यामुळे वेळेचा प्रभाव हा तुमच्या येण्या जाण्याच्या मार्गावर आणि दैनंदिन दिनचर्येवर होऊ शकतो. घड्याळप्रमाणे कॅलेंडरचे सुद्धा विशेष ध्यान ठेवले पाहिजे. घड्याळ हे वेळेचं प्रतीक आहे, तर कॅलेंडर हे वेळेशी जोडलेल्या तारखेचं आणि दिवसांचे प्रतीक आहे. कॅलेंडरला उत्तर आणि पूर्व दिशेला कधीच लावू नये, त्यामुळे वास्तुदोष निर्माण होतो. आणि कृपया नवीन कॅलेंडरसोबत जुने कॅलेंडर हे कधीच घरामध्ये ठेवू नये. कॅलेंडर आणि घड्याळ हे येणाऱ्या वेळेचे प्रतीक आहे, जे आपल्याला नेहमी पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देत राहते.
घड्याळ आणि कॅलेंडर यांना नेहमी वेळेनुसारच लावायला पाहिजे. घड्याळालासुद्धा कधीच मागे करून ठेवू नका. घड्याळ तुम्ही 5-10 मिनटे पुढे करून ठेवू शकता. त्यामुळे तुम्हाला घड्याळाचा तुमच्या जीवनावर कधीच वाईट प्रभाव जाणवणार नाही. बंद पडलेले घड्याळ आणि जुने कॅलेंडर हे तुमच्या मार्गावर अनेक अडथळे निर्माण करतात आणि तुम्हाला पुढे जाऊ देत नाही. आणि त्यामुळे वेळेनुसार पुढे जाण्यासाठी नेहमी घड्याळ आणि कॅलेंडर बदलत राहा. कॅलेंडरला कधीच आपल्या झोपण्याच्या खोलीत लावू नये आणि त्याचप्रमाणे त्याला मुख्य दरवाज्यावरती सुद्धा लटकवू नये. हे शुभ मानले जात नाही. जर घरामध्ये जुनी घड्याळ असेल तर ती एखाद्या गरजवंताला दान म्हणून देऊन टाका. यामुळे तुमचा वाईट वेळ निघून जातो. जर तुमची घड्याळ हरवली तर समजून जा की तुमच्या येणाऱ्या काळात तुम्हाला सांभाळून राहण्याची गरज आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअरसुद्धा करा. आणि अशीच माहिती घेत राहण्यासाठी आमच्या कल्याणकर मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्री कृष्ण. राधे राधे.